प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। सध्या भारतामध्ये उपराष्ट्रपती पदासाठी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। इंडिया आघाडीकडून घोषणा करण्यात आली आणि अर्थात विरोधी पक्षाकडून एनडीए सत्ताधारी पक्ष त्यांच्याकडूनही उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली आहे। या दोन्ही निवडी आधी संपूर्ण देशभरामध्ये एका नावाची चर्चा होती। ते नाव म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वात बुद्धिमान नेत्याचे, लोकनेत्याचे आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांचे नाव होते। प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर भारताचे उपराष्ट्रपती बनतील अशी चर्चा काही दिवस राजकीय वर्तुळामध्ये होती। अर्थात त्याही आधी गेल्या 2 ते 3 वर्षाआधी प्रकाशजी आंबेडकर भारताचे राष्ट्रपती होतील अशी ही चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली होती। आपण ते ऐकले असेल। परंतु प्रश्न असा पडतो की फक्त ही चर्चा होते, मग बाळासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष राष्ट्रपती पद म्हणा किंवा उपराष्ट्रपती पद का स्वीकारत नाही? लोक गल्ली बोळातल्या एखाद्या पदासाठी सुद्धा हपापलेले असतात। राजकीय नेते गल्ली बोळातलं एखादा नगरसेवक पद तरी पदरात पाडून घेण्यासाठी हपापलेले असतात। गेला बाजार एखाद्या महामंडळाचं तरी अध्यक्षपद, सदस्यपद पदरात पाडून घेण्यासाठी अख्खी मुवमेंट गुलाम करून टाकायला हे लोक मागे पुढे पाहत नाही। अशा वेळेला प्रकाशजी आंबेडकरांकडे चालून आलेलं राष्ट्रपती पद, उपराष्ट्रपती पद हे संवैधानिक पद नाकारण्याची हिंमत बाळासाहेब कशी काय करतात, का दाखवतात? बाळासाहेब कोणत्याही पदाच्या आमिषाला बळी का पडत नाही? कोणत्याही पदाला बळी का पडत नाही? काय कारण काय असावं? मित्रांनो, आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या अतिशय निकटवर्तीय लोकांशी ज्या वेळेला चर्चा केली की आमचंही एक आकलन आहे, त्यामधलं प्रमुख कारण म्हणजे आंबेडकरी जनता, बहुजन जनता। प्रकाशजी आंबेडकरांच्या मनामध्ये नेहमी असं राहतं, जर उद्या मी राष्ट्रपती बनलो, उपराष्ट्रपती बनलो, तर मग मला सक्रिय राजकारणामध्ये लक्ष घालता येणार नाही। जर मला सक्रिय राजकारणामध्ये लक्ष घालता आलं नाही तर मग माझ्या समाजाचं काय, माझ्या बहुजनांचं काय, माझ्या वंचित शोषित घटकांचं काय? त्यांच्यासाठी लढणार कोण? कारण आजच्या घडीला एक आंबेडकर वगळता कोणीही आम्हा वंचितांसाठी, बहुजनांसाठी, शोषितांसाठी, आंबेडकरी जनतेसाठी लढताना दिसत नाही। ना रस्त्यावर, ना संसदेमध्ये, ना विधिमंडळामध्ये कुठेही आमच्यासाठी कोणीही लढताना दिसत नाही। जे संसदेमध्ये उठसूट जय भीमचे नारे देतात ना, जय भीम जय भीम करत राहतात, ते केवळ आणि केवळ देखावा आहे। त्यांचा बोलविता धनी हा दुसरा आहे। ते बोलवित्या धन्याप्रमाणे त्यांना जो धनी सांगेल त्या पद्धतीने ते लोकसभेत बोलतात किंवा विधिमंडळामध्ये ओरडतात। त्यांना खरी कळबळ आंबेडकरी समाजाची नाहीये, बहुजनांची नाहीये। त्यांना फक्त आणि फक्त इथले आंबेडकरी आंदोलन त्यांना उद्ध्वस्त करणं आहे, इथली आंबेडकरी चळवळ त्यांना उद्ध्वस्त करणं आहे। आणि त्यासाठी ह्या काही विभीषण, रावण किंवा जे काय आहे त्यांचा वापर करण्यात येत आहे। आणि हे आपण आपल्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी पाहतो। 40 वर्ष राजकारण करणाऱ्या प्रकाशजी आंबेडकरांना संसदेमध्ये जाण्यापासून रोखल्या जाते, परंतु काल परवा आलेल्या गद्दारांना, दलालांना थेट लोकसभेमध्ये निवडून आणल्या जाते। हा फरक आहे। आणि आपण आपल्या डोळ्यांनी पाहून सुद्धा आपण काही करू शकत नाही। त्यासाठी कारण आपल्याला माहित राहते की आपल्यासाठी लढणारा आवाज आहे प्रकाशजी आंबेडकर। प्रकाशजी आंबेडकर आपल्यासाठी लढतायत, कोर्टात लढतायत, रस्त्यावर लढतायत, चारही बाजूला जिथं पाहाल तिथं प्रकाशजी आंबेडकर आपल्यासाठी लढताना दिसत आहेत। आणि म्हणून आपण बेफिकर आहोत। अशा वेळेला जर मी राष्ट्रपती बनलो, उपराष्ट्रपती बनलो, तर माझ्या समाजासाठी लढणार कोण? आधीच माझ्या समाजातले
जे स्वयंघोषित नेते आहेत, आंबेडकरी स्वतःला मानून घेणारे, आंबेडकरवादी मानून घेणारे, ते सगळे ना सगळे कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या दारात आपली झोळी घेऊन उभी आहे. राजकीय लाचारी तिथं ते दाखवत आहे. समाजाचं त्यांना कोणाला काही पडलं नाही. आपलं साधं एक उदाहरण महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात आज प्रामाणिकपणे सांगा, महाराष्ट्रातल्या मी जनतेला विचारू इच्छितो, प्रामाणिकपणे सांगा, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये एक वंचित बहुजन आघाडी सोडली, एक रिपब्लिकन सेना सोडली, दोन्हीही ठिकाणी आंबेडकर बंधू आहेत. हे आंबेडकर बंधू जर सोडले, तिसरा कोणता नेता या आंदोलनामध्ये तुम्हाला दिसतोय किंवा त्या नेत्यांचा पक्ष या आंदोलनामध्ये आहे, कुठंही मला दाखवून द्या. फक्त आणि फक्त आंबेडकर बंधू, मग ते प्रकाशजी आंबेडकर असतील, ते आनंदराज साहेब असतील, या दोघांशिवाय भीमरावजी आंबेडकर सुद्धा त्याच्यामध्ये सक्रिय आहे, ते भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून. परंतु राजकीय पक्षाच्या माध्यमातून जर म्हटलं तर ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याशिवाय या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनामध्ये कोण सक्रिय आहे, कोणता नेता सक्रिय आहे? सत्तेत आहात ना बाकीचे नेते, सत्ताधाऱ्यांच्या दारात आहेत ना बाकीचे नेते, मग का त्यांच्याकडे ते मागणी करत, का ते महाबोधी महाविहार मुक्त करून घेत? अर्थात ती इच्छाशक्ती पाहिजे, तेवढी स्वाभिमानपणा पाहिजे, प्रसंगी सत्तेला लाथ मारण्याची हिंमत पाहिजे. ती नसल्यामुळं कणाहीन लोकांकडून आपण अपेक्षा करू शकत नाही. आणि हे आपल्या डोळ्यासमोर असताना जर प्रकाशजी आंबेडकर उद्या राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती बनले तर मग या समाजासाठी आहे, समाजासाठी लढणार कोण? हा विचार करून कदाचित हाच विचार बाळासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात असेल आणि म्हणून त्यांनी चालून आलेल्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदासारख्या सर्वोच्च संध्या त्यांनी नाकारल्या. माझ्या मते हेच कारण आहे. केवळ जनता, आंबेडकरी जनता, बहुजन जनता, शोषित पीडित सर्वहारा समूहांसाठी प्रकाशजी आंबेडकरांनी राष्ट्रपती पदासारख्या सर्वोच्च पदाला नाकारले, उपराष्ट्रपती पदासारख्या पदाला त्यांनी नाकारलंय, असं माझं स्वतःच अनुभव आहे. अर्थात तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये कळवा. निश्चितच तुमच्या अनमोल अशा कमेंटचा आदर केला जाईल. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या त्या अनमोल सूचना अंतर्भाव करण्यात येईल. थांबतो. जय हिंद, जय संविधान, जय भारत. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.